एका निर्णयानं पलटली संपूर्ण सत्ता. म्हसळ्यात राजकारणात मोठा ट्विस्ट. म्हसळा नगरपंचायतीत आज सकाळी झालेल्या एका मोठ्या निर्णयामुळे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहेत. अपात्र ठरवण्यात आलेले 7 नगरसेवक पुन्हा पात्र ठरल्यानं सत्तेची गणितं नव्यानं मांडली जात आहेत. म्हसळा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी पक्षातून शिवसेना शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांवर पक्षबंदी कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अपात्रतेची कारवाई केली होती. मात्र या निर्णयाविरोधात संबंधित नगरसेवकांनी नगरविकास खात्याकडे अपील दाखल केलं होतं. या अपीलावर आज सकाळी 9 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी पार पडली. या सुनावणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड आणि सर्व अपात्र नगरसेवक सहभागी झाले होते. सुनावणीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा 27 जानेवारीचा आदेश रद्द करत सर्व 7 नगरसेवकांना पुन्हा पात्र घोषित केलं. या निर्णयामुळे म्हसळ्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. नगरविकास खात्याच्या या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटासाठी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे मंत्री भरत गोगावले यांची म्हसळ्यातील राजकीय पकड कायम असल्याचं मानलं जात आहे. शिंदे गटात आनंदाचं वातावरण आहे, तर राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान या निर्णयानंतर नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून शाहिद जंजीरकर तर राष्ट्रवादीकडून सुनील शेडगे यांनी आपलं नामनिर्देशन अर्ज दाखल केलेत. आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते 7 मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीकडे. म्हसळ्याचा पुढचा बॉस कोण ठरणार? तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.